ठरलं तर मग मालिकेमध्ये जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे। फायनली अर्जुनने आता सिद्ध केलेलं आहे की सचिन खोटं बोलत आहे आणि त्यानेच त्याच्या आई वडिलांना तिकडे वृद्धाश्रमामध्ये नेऊन ठेवलेलं असतं। आता अर्जुन सचिनच्या आई वडिलांना कोर्टामध्ये घेऊन आलेला आहे। आता ते सिद्ध करण्यासाठी सचिन मात्र जबरदस्त ते घाबरलेला आहे। त्याला आता काय करावं ते सुचत नाहीये। तर आता अर्जुन सचिनच्या वडिलांना प्रश्न विचारत असतो की तुम्हाला सचिनने कधी त्रास दिलाय का? तर त्यावेळेस ते म्हणतात की त्रास नाही दिला, पण त्या आश्रमामध्ये त्यानेच आम्हाला ठेवलेलं आहे। त्याच्यावरती खूप कर्ज झालेलं आहे आणि खरंच कळत नाहीये की आम्हाला तिकडे का त्याने ठेवलेलं आहे। याच्यामध्ये अस्मिताचा काहीच रोल नाहीये। आता हे ऐकून सचिनच्या मात्र पायाखालची जमीन सरकलेली आहे। अर्जुनने आता सचिनच्या आईला सुद्धा प्रश्न विचारलेले आहे की कधी तुम्हाला अस्मिताने चुकीची वागणूक दिलेली आहे का? त्यावेळेस त्याची आई सुद्धा म्हणत असते की नाही, अस्मिता खूप चांगली मुलगी आहे, तिने आम्हाला कधीच त्रास दिलेला नाहीये। उलट आमचा सचिन एवढ्या दिवस बाहेर राहत असून सुद्धा तिने ते सगळं समजून घेतलेलं आहे, त्याला सुद्धा खूप छान अशी साथ दिलेली आहे। आता हे ऐकून सचिनला मात्र काय बोलावं तेच कळत नाही। त्याला त्याच्या आई वडिलांचा खूप राग येत असतो। अर्जुन मात्र आता दोघांनाही प्रश्न विचारून आता सगळं सत्य बाहेर काढत असतो। तर आता फायनली कोर्टामध्ये सिद्ध होणार आहे की अस्मिता चांगली आहे आणि सचिनच चुकीचा आहे। आणि मग अर्जुनने हे सिद्ध केल्यानंतर अस्मिताला सुद्धा आता खूप आनंद होणार आहे। खरं तर त्यांचा डिवोर्स होणारच आहे, पण आता तो अस्मिताला चुकीचं ठरवून डिवोर्स घेणार होता, ते त्यांना नको होतं, म्हणजे अर्जुनला। ते आता अर्जुनने सिद्ध केलेलं आहे आणि सचिनच्या आई वडिलांनी सुद्धा आता अस्मिताचीच बाजू घेतलेली आहे आणि त्यांच्या समोर सुद्धा आता सचिनचा खरा चेहरा येणार आहे। तर हा छोटा प्रोमो आवडला